जय गुरुदेव शेतकरी मित्र हो. आज जमिनीतली पाणी पातळी कमी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे पाऊस धोधो पडतो आणि लगेच तो जमिनीवरून उताराला वाहून जातो. आणि मग या पावसाच्या प्रत्येक पाण्याचं संवर्धन करून जमिनीची भूजल पातळी वाढवण्यासाठी 2020ला आपण जलतारा प्रक्रियेचं संशोधन केलं आणि हा जलतारा प्रकल्प आज पूर्ण देशभरातल्या शेतकऱ्यांना भूजल पातळी वाढवण्यासाठी, अतिवृष्टीमध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी, ओलावा कायम टिकून ठेवण्यासाठी आणि एकंदरीत समन्यायी विकेंद्रित जलपद्धती या जलतारा प्रकल्पानं आज शेतकऱ्यांच्या समोर दिलेली आहे. तर मी आता राष्ट्रपतींच्या गावात पहाडपूरला आहे. मला एक मॉडेल आणि एक अनुभव मला सांगायचा. मी आत्ता इथं पाहणी करत आहे. तर एक डोंगराच्या पायथ्याला आपण अशा या रस्त्याच्या कडीनं जे पाणी वाहण्याचा स्रोत होता यावर 30-30 फुटावर जलताराचे शोषखड्डे केलेले आहेत. तर या जलताराच्या शोषखड्ड्यामध्ये मागच्या 8 दिवसापूर्वी इथं मुसळधार पाऊस पडला आणि हे पाणी इतक्या वेगानं वाहत होतं. तर आज हे पाणी वाहून न जाता प्रत्येक शोषखड्ड्यामध्ये हे पाणी मुरलेलं आहे. याचे पुरावे मला तुम्हाला या ठिकाणी दाखवायचे आहेत. शेतकरी मित्र, तुम्ही पाहत असताल हे इकडून आलेलं सगळं पाणी याच्यातून जलताराच्या शोषखड्ड्यात उतरलं आणि हे पाणी पुढं न जाता पूर्णपणे या जलताराच्या शोषखड्ड्यामध्ये मुरलं. आणि मग तुम्हाला माहिती आहे की जमिनीमध्ये संवर्धित केलेलं पाणी हे भूजल पातळी वाढवण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण साधन ठरू शकतं आणि ते जलतारानं दिलेलं आहे. म्हणून प्रत्येक शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे की प्रत्येक एका एकरावर नैसर्गिक उताराला पाणी थांबणाऱ्या कोपऱ्यावर तुम्ही 5 बाय 5 6 फुटाचा शोषखड्डा करा. त्याला अशा दगडानं भरा, अर्धा फूट रिकामं ठेवा. आलेलं पाणी त्यात उतरलं पाहिजेत, मातीवर थांबली पाहिजेत. काय करतो जलतारा? मग जिथं जास्त पाणी साचतं तिथं 2 खड्डे करा. आता इथं पहाडी एरिया आहे म्हणून आपण 30 फुटावर 40 फुटावर असे शोषखड्डे केलेत की जिथं पाण्याला थांबण्यासाठी जमिनीत जाण्यासाठी मार्ग करून दिलेला आहे. तर जलतारा भूजल पातळी वाढवतो, पाणी अतिवृष्टीमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा करतो, मातीचं संवर्धन करतो, पिकाचं संरक्षण करतो, सतत पाणी जमिनीत जाऊन ओलावा तयार करून जीवजंतूंना 12 महिने जगवतो, जो खताचा खर्च कमी करतात, उत्पन्नात वाढ होते आणि बांधफुटीचे वाद पण जलतारामुळे संपतात. म्हणून जलतारा हा शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग आहे. धन्यवाद.